नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण शेगावचे श्री गजानन महाराज यांचा एका भक्ताला आलेला अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला, आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. चला तर जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा शेगावचे राजे धावून येतात. माझ्या पुण्याच्या क्लायंटचा गजानन विजय पारायणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव आहे. हा अनुभव जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमचाही माऊलींवरील विश्वास हा 100 पटीने वाढेल. गेली अनेक वर्षे कन्सल्टिंग करताना मी अनेक लोकांचे चढ उतार पाहिले आहेत. पण काही दिवसांपूर्वी माझ्या पुण्यातील एका क्लायंटला आलेला अनुभव मानवी बुद्धीच्या पलीकडचा आहे. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या त्या व्यक्तीला मी शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या 21 अध्यायी ग्रंथाचे 7 दिवसांचे साप्ताहिक पारायण करण्याचा सल्ला दिला. त्या 7 दिवसात आणि त्यानंतर जे घडले ते महाराजांच्या अगाध लीलेचे पॉवरफुल पुरावे आहेत. पुण्याचा हा क्लायंट व्यवसायातील एका मोठ्या फसवणुकीमुळे प्रचंड कर्जात बुडाला होता. कोर्टाची नोटीस आणि घरात टोकाची अशांतता होती. जेव्हा माणसाचे स्वतःचे प्रयत्न आणि बुद्धी काम करणे थांबवते तेव्हाच त्याला ईश्वराची गरज भासते. अत्यंत हताश मनस्थितीत फक्त गजानन महाराजांवर भार टाकून त्याने गुरुवारी या साप्ताहिक पारायणाचा संकल्प सोडला आणि वाचन सुरू केले. पारायण सुरू केल्यावर पहिले 3 दिवस खूप भयंकर गेले. पारायणाला बसले की डोके दुखणे, अचानक महत्त्वाचे फोन येणे किंवा घरात विनाकारणच वाद निर्माण होणे असे प्रकार घडू लागले. ही गजानन महाराजांची परीक्षा असते. ते पाहतात की भक्ताची श्रद्धा मोठी आहे की संकटे मोठी आहेत. मी त्याला न घाबरता कोणत्याही परिस्थितीत पारायण न सोडण्याचा सल्ला दिला. त्याने ती परीक्षा पार केली. 4थ्या दिवसापासून चित्र अचानक बदलले. जो माणूस महिनोमहिने भीतीने झोपला नव्हता त्याच्या मनात एक अथांग शांतता निर्माण झाली. गजानन विजय ग्रंथाचे पारायण करताना अचानक घरात कापूर, उदबत्ती आणि कधीकधी ताज्या प्रसादाचा म्हणजेच झुणका भाकरीचा अत्यंत सुगंधी वास दरवळू लागला. आजूबाजूला कुणीही नसताना साक्षात गजानन माऊली पाठीशी उभी असल्याची ती अंगावर काटा आणणारी प्रचिती होती. गजानन विजय ग्रंथातील शब्दांची थेट परिस्थितीशी सांगड हा या ग्रंथाचा सर्वात मोठा चमत्कार आहे. तुम्ही ज्या मानसिक स्थितीतून जात आहात नेमका त्याच समस्येवर उत्तर देणारा अध्याय किंवा ओवी तुमच्या वाचनात येते. त्या क्लायंटला वाचन करताना ग्रंथातील प्रत्येक ओळ जणू काही घाबरू नकोस, मी तुझा प्रश्न सोडवत आहे असे थेट सांगत जणू होती. ग्रंथातील शब्द हे निव्वळ शब्द न राहता महाराजांशी होणारा थेट संवाद बनले. गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाच्या 7व्या दिवशी, समाप्तीच्याच दिवशी म्हणजे जो चमत्कार घडला त्यावर माझाही क्षणभर विश्वास बसला नाही. ज्या पार्टीने यांचे पैसे बुडवले होते आणि फोन उचलणे बंद केले होते त्यांचा अचानक स्वतःहून फोन आला. केवळ फोनच आला नाही तर संध्याकाळपर्यंत अडकलेल्या पैशांमधील एक मोठी रक्कम थेट अकाउंटवर जमासुद्धा झाली आणि कोर्टाची केस बाहेरच्या बाहेर मिटवण्याचा मार्ग मोकळा झाला. गणगणात भूते, अहंकाराचा नाश आणि संपूर्ण शरणागती. हा अनुभव केवळ पैसे मिळवण्याचा नव्हता तर एका उद्ध्वस्त झालेल्या माणसाला पुन्हा नव्याने उभे करण्याचा होता. जेव्हा तुम्ही आपला अहंकार आणि मीपणा सोडून गजानन महाराजांच्या चरणी संपूर्ण शरणागती पत्करताना तेव्हा शेगावचा राजा तुमचं रक्षण करण्यासाठी कोणत्याही रूपात धावून येतो. माझे प्रयत्न संपले, आता जे करशील ते तूच, हा भाव गजानन महाराजांवर आज सर्वात लवकर पावणार आहे. तुमच्या आयुष्यातील कधी असा कठीण प्रसंग जो आहे तो तुम्हाला कधी आला आहे का आणि त्यातच तुम्हाला स्वामींचा किंवा गजानन महाराजांचा असा एखादा अनुभव आला आहे का? आला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि अंगावर काटा आणणारी ही आजची जी प्रचिती होती, जो अनुभव होता महाराजांचा, तो तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचेही असे काही अनुभव असतील तर ते देखील श्री स्वामी समर्थ या चॅनलला व्हिजिट देऊन शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये, अनुभवामध्ये, संदेशामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.